आज आमचे काका आणि काकू जाम खुश होते कारण की आज त्यांची भेट होणार होती त्यांच्या नातवाशी. नमस्कार मित्रांनो, आमचा भाचा मल्हारचा बर्थडे होता म्हणून त्याचा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही चिखलीला सहपरिवार चाललो. इकडे देळगोऱ्याच्या चिखली रोडचा सुंदर नजारा पाहत पाहत आम्ही थेट पोहोचलो चिखलीमध्येच. हॅपी बर्थडे मल्लू. इकडे येऊन पाहत होतं काय मल्हार डेकोरेशन करतो की डेकोरेशन काढतो हेच कळत नव्हतं. बर्थडे शब्दातला बी आणि आर मिसिंग होता. मग बी आणि आर तिथे चिटकवण्याची जबाबदारी माझ्यावर आणि चिकूवर सोपवण्यात आली. त्यानंतर डेकोरेशन असं काहीसं दिसत होतं. बर्थडे निमित्त फोटो काढायचे होते पण मी कोणालाही फोटो काढू देणार नाही असा निश्चय मल्हारने केला. इकडे केक घ्यायला आल्यानंतर मल्हारने डावात डोळा लावून केकवर निशाणा लावला आणि तो तीर थेट लागला एका पिवळ्या कलरच्या केकवर. इकडे कारागिरांनी मल्हारचं नाव रेखाटलं आणि आमचा सगळा परिवार महाराजा अग्रेसन हॉटेलला पोहोचला. मल्हारच्या बाबाने सहपरिवार सहकुटुंब केकचं अनबॉक्सिंग केलं. वाढदिवस साजरा करणे म्हणजे जणू काही अभिषेकच करणं आणि मल्हार चौथ्यांदा सिंहासनावर केक कट करायला बसला होता. केक कापून झाल्यानंतर फोटो काढायच्या वेळी फोटो काढायच्या आधीच मल्हार केक खाऊन घेत होता. आणि मी एकही फोटो आज चांगला काढू देणार नाही हा त्याचा निश्चय मात्र त्याने पूर्णच केला. माझा नंबर आल्यावर केक बस झाला आणि त्याच्यावरचं फुल मला खाऊ घाल असं म्हटलं आणि मी जेव्हा त्याला भेटवस्तू दिली तेव्हा भाऊचा आनंद गगनात मावत नव्हता. केक खाऊ घालतो म्हणून प्रणव दादानं त्याला टिकली लावली केकची आणि इकडे सहपरिवार सहकुटुंब जेवण करण्यात एक वेगळीच मजा असते.